सर्वप्रथम मी ज्ञानबा सोपानराव गोजे प्रशाला गिरवला या प्रशालेमध्ये शिकत असताना 1999-2000 बॅचचे सर्व आयोजकांकडून स्वागत करतो आणि शिक्षकांचं विशेष कौतुक की त्यांनी 25 वर्षानंतर देखील आमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढा वेळ काढलाय. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात शिक्षकांचं देखील स्वागत करायचं. खरंच ना, मी लोक पाहतो जिवंत असतात. मी लोक पाहतो जिवंत असतात, पण जीवन जगतात ज्यांच्या आयुष्यात मित्र असतात, ज्यांच्या आयुष्यात मित्र असतात. तर त्याच्यामुळे आज 25 वर्षानंतर देखील आपली मैत्री अशीच अबाधित आहे आणि ही कायम शेवटच्या श्वासापर्यंत अशीच अबाधित राहो आणि तुमच्या आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला शिक्षकांचं असंच प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळत राहावेत. या प्रांजळ घटनेला साक्ष देऊन मी सर्व शिक्षकांना अशी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून सदरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं. टायटल ना फुल व्हिडिओ हो चालेल. असं इथं पाहिजे या सगळ्याचं कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय असे मी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी उभे राहायचे. आपण या राष्ट्रगीताने आपण आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर सर्वांनी सावधानमध्ये उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत म्हणायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. We
अरे आम्ही अशी शाळेत गंमत करायचो, आम्ही असं करायचो, आम्ही हा खेळ खेळायचो, आम्ही ते खेळ खेळायचो. ते आता बघा तुम्ही लेट 2000 मध्ये जे जन्मलेले आहेत त्यांच्याकडे नाही आहे. त्यांचं बालपण कुठेतरी मोबाईलच्या दुनियेत, कुठेतरी एआयच्या दुनियेत हरवत चाललेलं आहे. सो मी आपल्या सर्वांना खूप असं भाग्यवान समजतो की आपण ते लहानपण जगलोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या लहानपणाच्या आठवणींसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि शिक्षकांना आम्ही सांगतो विद्यार्थ्यांच्या वतीने की संपली नाही मस्ती आमची. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो संपली नाही मस्ती आमची, संपली तरी शाळा. संपली नाही मस्ती आमची, संपली तरी शाळा. आज येथे जमलो आहोत आम्ही आमच्या मैत्रीच्या नात्याला देण्याचा उजाळा, आमच्या मैत्रीच्या नात्याला देण्याचा उजाळा. त्यामुळे मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वागत करण्यासाठी माननीय परिणिता मॅम यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन सर्वांचं स्वागत किंवा त्यांनी भाषण करायचं. मागून बोलत नाही हो. तर मित्रांनो खरंच मॅडमने शाळेची आठवण करून दिली. एक शाळेत पेजवरती आपण लिहिलेलं असायचं सगळं. म्हणजे आता पण बघा ना आपण किती अजून डाऊन टू द अर्थ आहोत. काहीतरी या गुगलच्या आयुष्यात गुगल स्पीच प्लीज की लगेच ती अलेक्सा नाही तर गुगल आपल्याला देऊन टाकते. पण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठेतरी मला वाटतं की आत्ताच्या लहान मुलांना सांगणं गरजेची आहे की तुम्ही स्वतः वाचलं पाहिजे. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत इन्स्टेड ऑफ युअर डिपेंडिंग ऑन समवन आणि मोस्टली ऑन गुगल. तर
ती एक जी गोष्ट आहे ती खरंच आपल्या पिढीकडून या पुढच्या पिढीला जाणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी यानंतर आपल्या विद्यार्थ्यांपैकी जर स्वयंस्फूर्तीनं कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. परिचय हा तर मित्रांनो, शिक्षकांच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार सूचनेनुसार मी सर्वांनाच विनंती करतो, वन बाय वन आपण पुढे यायचंय. आपलं नाव, त्यानंतर आता आपण काय करता याचा परिचय. हे पोहोचणार नाही बरं, चालेल. जागेवरच उभी राहून मला वाटतं की शिक्षकाने हजेरी घ्यायचं ठरवलेले, त्याच्यामुळे सर्वांनी आपली आपली हजेरी लावायची. इकडून सुरुवात करूयात का? इकडून सुरुवात करूया. ओके मॅम, स्टार्ट फ्रॉम यू. वाईटला जात नाही बरोबर. या बाजूला आहे ना, समोरच्या बाजूला आहे ना. नाही नाही, समोर या ना, फोटो पण घ्या. असं स्पीकर समोर नका थांबू, स्पीकर समोर नका थांबू. या बाजूला क्रॉस आहे, क्रॉस. स्पीकर समोर थांबल्याचा आवाज माझी आता PhD झालेली आहे फिजिक्समध्ये पुन्हा UGC म्हणजे आर्ट्स कम्युनिकेशन साईड इंटरनॅशनल. मी पेटंट फाईल केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बेस्टपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी करायची याच्याबद्दल पेटंट पण आहे. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलांना शिकवलं. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता मी मराठवाड्यामध्ये माझी 3 वर्ष चालू हे सोडले तिथे मी 2 PhDच्या मुलांना पण गाईड करते. सो या सगळ्या शिक्षकांनी घडवलेलं आहे, त्यांनी आमचा बेस केलेला आहे. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. मी कुणाल चव्हाण ठाकरे आणि गौरव ग्रुपमध्ये मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून जॉब पुण्यात. मी वर्षे वर्षाचा फक्त सर तुमचा मार्क खूप खाल्लाय आणि सारखी आठवण माझी सर बघितलं का स्वतः सर आहे खूपच नाही पाहिजे एवढा वाटतं सध्या मी जॉबपासून ब्रेक घेत आहे. मी बँकेमध्ये जॉबला आहे. मुलगी लहान असल्यामुळे 1 वर्षाचा मी ब्रेक घेतलेला आहे. हां, पाठी बघूया. कुठं झालं? फोटो नाही काढला. हे फोटो काढा. नाही नाही, काढा सगळे. इथं 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 पाहिजे. इकडे बघा. माझं ऑफिस आहे शिवाजीनगरला. आज जे काय आहे माझ्यावरती मी एकाही शिक्षकांना विचारले नाही आहे. मराठी असो, भूगोल असो, सुरेश तर मला
माईक जवळ ठेवा. प्राची नावडे राहणार. सध्या मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सर इथे बोलायला म्हणजे खूप उत्सुक आहे मी, कारण तुम्हाला सगळ्यांना इतक्या वर्षानंतर बघून ते सगळे पूर्ण जुने दिवस परत ताजे झाले आणि त्या जो मार्क ज्या काही आठवणी आहेत ते सगळं एकदम एवढं इमोशनल क्षण आलेलं आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून का आमच्यासाठी आलात आणि आमचं आयुष्य घडवण्यासाठी धन्यवाद. हॅलो, माझं नाव सुजाता शिंदे. ॲक्च्युली खूप 25 वर्षानंतर इकडं आले होते सगळ्यांना हॅलो, मेन म्हणजे मला सगळ्या शिक्षकांचं सगळ्यांचं आता प्रत्येक वर्षानंतर आमच्यासाठी वेळ काढून आला आणि मी सध्याला माझ्या शिक्षकांचा बिझनेस आहे आणि त्यांच्या हॅलो, माझं नाव प्रिया शक्ती आणि मी पुण्यातच राहते मुंबईमध्ये. मी आता सध्या सेंट्रलमध्ये ॲज अ सिनियर अनालिस्ट म्हणून काम करते. थँक्यू सो मच सगळ्यांनी ज्यांनी ऑर्गनाईज केलं, सरांचा सर आणि मॅडम ते आले सगळे. हॅलो, माझं नाव वर्षा गायकवाड. मी मुंबईला असते. मी मुंबई पवईला असते. मी लायब्ररीजमध्ये असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर आहे. थँक्स टू एव्हरीबडी, त्यांनी ऑर्गनाईज केलं. सगळे टीचर्स लोक ते इथे आले आणि स्टिल मला अजून स्टेज फिअर आहे. मी खूप कॉन्शियस पण झाले आणि नॉस्टॅल्जिक पण. थँक्यू सो मच. पर्यटनाचे सगळे काय 5 वर्ष काम केल्यानंतर स्वतःचं काहीतरी असावं या उद्देशाने आमच्या भागात काढलं की स्वतःचे कोचिंग क्लासेस चालू केले आणि सगळ्याला सक्सेसफुल आहे. सगळ्याला पहिली बॅच होती 9वीची आणि 80+ हायएस्ट आहे आणि आता तुझ्या आठवड्याच्या बाजूने बघतो आणि विद्यार्थी कसे होतो विद्यार्थ्यांच्या बाजूला होतो. आता मी तुमच्या बाजूला आहे. तर शिक्षकांचा अनुभव, शिक्षकांचे प्रॉब्लेम या सगळ्यात तुम्ही टाकले आणि माझं तुमच्या बद्दलचं असणारा आदर आहे तो आता खूप म्हणजे प्रचंड वाढलेला आहे. कारण तुम्ही काय फेस केलं ते मला आत्ताच आठवत आहे की काय म्हणजे तिकडून जात होता की म्हणजे आपण तुमचं टेन्शन किंवा इतर काही असलं तरी शाळेत आपल्याला आपली मागवलंच मागावं लागतं सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला आपल्या 100% द्यावं लागतं. ते मला आता गेली 6 वर्ष अनुभवत आहे आणि तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. बस बस यो यो ए हळू पडशील. हॅलो, चेक चेक. हॅलो, चेक चेक. हॅलो. बरोबर आहे. मार्गदर्शन केलं आणि मला खूप मार्ग पास झालो. त्यात ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि वाटाचा व्यवसाय होता मोठा केला. सध्या व्यवसाय आहे. जी गोष्ट मला सर्वात माहिती सांगायची शेवटी सांगतो सर्व शिक्षण आणि माझे मित्र या तुला काढून आला तुमचा आभार मानतो आणि आपण असेच प्रोग्राममध्ये अरेंज करतो आणि भेटत जाऊ. आणि सांगायचं झालं तर 25 वर्ष कालखंड देशात फार म्हणजे माननीय केशवचंद्रराव ठाकरे हे रवींद्रनाथ ठाकरे हे म्हणत होते की हे शाळेमध्ये दरड धोरणे पाठवतात, त्यांना आकाराचं काम तुम्ही करा. तर माझ्या शिक्षकांनी खरंच मला आकार दिला. म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत
आणि त्याच्यानंतर पण ते तिथे त्यांना भेटायला गेलो ते सपोर्ट करत असतात, गायडन्स देत असतात. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक गाईड असणे फार गरजेचं आहे, गुरु असणे फार गरजेचं आहे. आणि आपल्याकडे एक नाही तर 1,000 गुरु आहेत. तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं जर गुरु किंवा गायडन्स नसेल तर माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकत कुठल्याही प्रकारचं प्रवचनही करू शकत नाही, त्याला गायडन्स हवे. तुम्ही आम्हाला गाईड केल्यासाठी आमच्यासोबत एवढ्या दिवस तुम्ही राहिला याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि अशी अपेक्षा करते की गोल्डन वीकला पण आपण सगळे एकत्र असू. थँक्यू. हॅलो, नमस्कार सर्वांना. पहिलं सगळ्यांना पहिलं सांगतो की हे माझं पहिलं साईन आहे. स्टेजवर बोलतोय की आम्ही बॅक बेंचर असतो. शाळेमध्ये असताना आम्ही बॅक बेंचर होतो, बाकीला माहिती नाही. सर्वांना माझं नाव विजय विनायक पांढरे. मी सध्या कॅनडात असतो. मी तिकडचं नागरिक आहे. तर हे सर्व मला असं वाटतं की जे बसलेले सर्व काही गुरु त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यांचा मान एकूण गोष्ट सर्व आम्हाला आठवतं. अजून एक शाळेतली गोष्ट आठवते. प्रत्येक वेळेस मी शाळेच्या आजूबाजूला असतो, इथं सुट्टीवर आले की जात असतो नाही. तर शाळेतली झाडं वगैरे जे आहेत ते आपण पूर्वीच्या बॅचने त्यावेळेस लावलेले आहेत. मॅडमने त्यावेळेस गायडन्स केलं होतं आणि सर्वांनी टीचरनी गायडन्स करून झाडं लावली. तर ती झाडं आता एवढी मोठी झालेली आहेत ती बघत खूप असं त्यावेळेस तेव्हा सांगतात की कसं आम्ही लहानपणापासून आतापर्यंत प्रवास केलेला आहे. तर खरंच कुडाळकर सर, जयनंद सर, महापुरे सर, वरपे मॅडम, पहिले शिंदे मॅडम होत्या, आता काळे मॅडम, वरपे मॅडम, सोनवणे सर, सूर्यवंशी सर, वडसे सर, मुंबई सर, सॉरी सर, मुंबई सर, सोनवणे सर, सूर्यवंशी सर, वडसे सर, गायकवाड सर आणि देवरे सर. सर्वात जास्त आठवणारे सर म्हणजे गायकवाड सर. त्यांचा मार हाताने मारायचे असं एकाला मारलं की पूर्ण वर्गामध्ये आम्हाला खरंच सर तुमचा जो मार आहे ना तो अजून आठवतो आणि असं वाटतं शाळेत जाऊन बसावं पडते. वडसे सर, त्याच्यानंतर वडसे सर मला कमी मार्क असलेले त्यामुळे मी पहिलं तो गायकवाड सर खूप मार्क झालेला. वडसे सरांनी कमी मारलेले पण गायडन्स आपण केलेलं होतं. तर त्यामुळं त्यांचं खूप मनापासून आभार सर. आणि चिमटेला काय सांगायला आपण चिमटेला सकाळ संध्याकाळ दररोज म्हणजे चिमटे होतेच नाही का. सूर्यवंशी सर होते, आम्ही 11-12 होते तेव्हा मॅथ्स व्हायचं त्याच्या अगोदर पण होते नाही का. सोनवणे सरांचा थोडा कमी संबंध आला, त्यांनी मराठी शिकवायचे सर. मी थोडं टाईम घेतो, सगळ्यांनी थोडं आवडून देतो त्यामुळे टाईम घेतो नाही. मुंबई सर विज्ञान शिकवायचे, अजून आठवतं सायन्स वगैरे. आणि मॅडम मला असं वाटतं मराठी शिकवायचे, इतिहास शिकवायचे. आम्हाला 5वीला मराठी शिकवायचे असं विषयाचे. मला वाटतं वरपे मॅडम पण विज्ञान शिकवायचे पाहिजे. इंग्लिश मेमरी काम झालेली आहे इंग्लिश त्या सांगायला 5वीचा पहिला वर्ग आठवतो महापुरे सर, इंग्लिश टीचर. त्याच्यानंतर जयनेश सर, स्पोर्ट्स टीचर आणि कुडाळकर सर मराठी शिकवायचे. खूप खूप धन्यवाद सर. सर्वांचा प्रवास म्हणजे कायम हातामध्ये आम्ही जरी नंतर बाहेर गेला असतो तरी पण सर्वांना तुमच्या हाताने कायम सोबत आहे. मला असं वाटतं पण खूप उशीर झाला या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रम प्रत्येक गोष्टी व्हायला पाहिजे. आणि आयोजक योगेश, श्रावण, सर्व जेवढे सर्वांनी ग्रुप हा सोबत ठेवलेला आहे व्हॉट्सअपवर. त्याच्यामुळे ना भेटणं बोलणं सगळ्यांचं चालू असतं. काही मैत्रिणींचं असं म्हणजे आत्ताच भेट झालेली आहे तरी पण आहे सगळ्यांच्या गोष्टी करतात, काय सुखत होतं काही चाललेले. तर मला असं वाटतं सर्वांनी टचमध्ये राहणं हे महत्त्वाचं आहे. कोरोना वगैरे आला, मोठी डिसीज वगैरे आला तर त्यावेळेस सर्वांनी ते शिकवलं की आनंदी राहा, सर्वांनी सोबत राहावं नाही. बाकी काय मत करता ह्याला महत्त्व नाही, सगळ्यांनी भेटणं बोलणं हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यांनी 40 हे ऑलमोस्ट पार करत आलेले आहे. त्यामुळं अजून असं झालं की 10-20 वर्ष झाले की सर त्यामुळं भेटत राहा, सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करत राहा ही इच्छा. आणि मनापासून आभार सर्वांचे. थँक्यू सो मच. थँक्यू.
आदरणीय व्यासपीठावर सर्व गुरुजन वर्ग यांना सर्व नमस्कार करतो आणि इथे जमलेले माझे सर्व बंधू भगिनी मित्रपरिवार यांनाही नमस्कार. मी सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बऱ्यापैकी शिक्षकांना मी भेटतोय, बोलतो, आठवण काढतो त्यांची आणि कधी कधी शिकवताना त्यांचं सुद्धा अनुकरण करतो. त्यावेळेस माझं नाव भीमराव बनसीलाल रणधीर. मी कर तुकडीमध्ये होतो. त्यावेळेस दिसायला वेगळं होतं पण आता वेगळं आहे. फरक पडतो. आता 40+ आहे आपण आणि बेबी शुगरपासून सगळं सुरू होतं. आता इथे गेले असते चष्मे लागले असते मला होईल आपण. पण अजून मला आपलं तरी थकलेलं वाटतं. मला आपल्या सगळ्या शिक्षकांच्या मिक्सरने बघितले चिरकरून वाटतात. जसे आपल्याला शिकवायला तिथे वर्गाने किती व्हायची त्याचं चेहरा बघूनच अर्धे तर आपण घाबरलेलो आणि नंतर आता फ्रेश वाटतं त्यांना बघितलं. यांच्यासारखं आपण राहिलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि यांचंच अनुकरण करून मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळतो आणि मला खरंच आनंद मिळतो की शिक्षकांसारखा पेशा आणि तो विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नाम करतो. आई वडिलांप्रमाणे असल्यामुळे प्रत्येक शिक्षक आपल्या मुलाचा प्रत्येक आई वडील मित्र सगळंच असतो. आणि मला आता कळलं यांचं तरुणपणाचं काळ म्हणजे एकच ते अजूनही आपल्यामध्ये लहानच आहे. आपण तरी म्हातारे होऊ शिक्षक हा कधी तरुण शेवटपर्यंत करून राहणार तर म्हातारा होणार नाही. आणि त्यांना जे ज्ञान मिळतं ना शेवटपर्यंत ते आपल्याला नाही मिळतं. जसजसं पिढी बदलत राहते ना ते त्या पिढीबरोबर त्यांचं ज्ञान आपल्याला करतात. आपण सुद्धा तसंच राहिलं पाहिजे. बदललं काळाप्रमाणे आपण सुद्धा बदललं पाहिजे. मी अजूनही अनुकरण करतो. प्रोफेसर वर्गात आले मला बसायचं मी सुद्धा तसंच करतो. सोनाली सर आले की सगळ्यात पहिलं करण्याचं असते का सूर्यवंशी सरांचा दान वंशी सरांचा दान वर्गात आले की गुड प्रश्न सांगायचा आणि त्यांच्यामुळं मला इतिहासाची जॉब होती. वंशी सरांबरोबर हिस्ट्री आणि प्रिय सर त्यांनी जॉब केलं होतं त्याच्यामुळे मला इतिहास खूप आवडायला लागला. गणित इंग्रजी गणित आवडीची पण मला चालायचं खेळायची आवड अजूनही मुलांमध्ये आम्ही क्रिकेट खेळतो, कबड्डी, खो खो, लग्न खेळताना सुद्धा मला अजूनही आवडतो मुलांची खेळ घेतला. गोरखे मॅडम मला पुण्यामध्ये भेटल्या तर आम्ही ट्रेनिंग क्लास होतो आणि एक शिक्षक आणि विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही एकच ट्रेनिंग एकाच विषयाचं घेतो मला एक खूप आनंद वाटतो. गाड्या मॅडम शिकवायचे अजून वळसे सरांचे आम्ही होते. गायकवाड सर मराठीला आहेत. सयाजी नाथा प्राचार्य म्हणून सर काम करतात. कधी आवर्जून गेलं मोजेमध्ये तर सगळ्या शिक्षकांच्या आठवण होतं. भेटतो आवर्जून त्यांना गप्पा गोष्टी होतो. गेल्याच महिन्याच्या वरच्या सरांनी आम्ही खूप गप्पा मारल्या. माझा शाळेत एक तास गेला सरांबरोबर पण आम्ही खूप गप्पा मारत बसतो. सगळ्या शिक्षकांच्या आठवणी गेल्या काय खूप बरं वाटत होतं. असंच भेटत जा, बोलत जा, एकमेकांना मदत करा, आदर द्या आणि आपण मन मोकळं करा. कारण ही आज काळाची गरज आहे. मन मोकळं करणं, भेटणं, मित्रांमध्ये गप्पा गोष्टी ट्रेस हा सगळ्यांनाच आहे. त्यावेळेचा ग्रोप आहे आणि आत्ताचं होमवर्क करतो. कारण घरीसुद्धा आपल्याला होमवर्क करावंच लागतं. घरकाळ आपल्याला आहेच, कामं सगळ्यांना आहे, सगळ्यांच्या मागे कधी कटकटी टेन्शन ट्रेस सगळ्याला आहे. त्यातही आपण आनंदी जीवन जगण्याचं हीच कला आपल्या शिक्षकांकडून सुद्धा शिकली पाहिजे. त्यांनी हेच ज्ञान आपल्याला दिले की जगामध्ये चांगला माणूस कसा माझा चांगला विद्यार्थी. मला सुद्धा कधी कधी वाटतं माझा विद्यार्थी जर चांगला असला मला सुद्धा खूप आनंद होतो. मी तर काही तुला शिकले चांगला माणूस जरी झाला तरी मला खूप मिळाल्यासारखं आहे. एवढं बोलून मी म्हणतो आणि सर्व पुढे मार्गाचा आभार मानले मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आज आणखी काय आहोत तुमच्यामुळेच आहोत कारण आई वडिलांनंतर तुम्हीच आमची गुरु आहात. म्हणून धन्यवाद. मला